नमस्कार मित्रांनो. लातूरमध्ये पीक विम्याचं वाटप हे कालपासून सुरू झालेलं आहे. म्हणजे दिनांक 27 मार्चपासून रकमेचं वाटप हे सुरू झालेलं आहे. मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देखील या व्हिडिओच्या अगोदरचे जेवढे व्हिडिओ झाले होते मी त्यामध्ये देखील सांगितलं होतं की 31 मार्चच्या अगोदर पीक विमा खात्यात जमा होणार आहे. जर तुम्हाला या गोष्टी काही जणांना खोट्या देखील वाटत होत्या, पण रक्कम खोट्या वाटणाऱ्या व खरं वाटणाऱ्या दोन्हींच्याही खात्यावर जमा झाल्या आहेत. यामध्ये काही शेतकरी अद्यापही वंचित आहेत, त्यांच्या खात्यावर रक्कम अद्याप झालेली नाही. त्याचे काय कारणं आहेत, कशामुळे रक्कम जमा झाली नाही व किती शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा झालेली आहे हे आपण एकंदरीत सर्व गोष्टी व्हिडिओमध्ये पाहून घेणार आहोत. व यामध्येच लातूर जिल्ह्यातले पेंडिंग जेवढे गावं राहिली होती काल जेवढे पात्र गावं झाले, ज्यांच्या खात्यावर रक्कम काल जमा झाली, त्या गावांची यादी आपण कालच्या व्हिडिओमध्ये घेतली. जवळपास 60च्या आसपास गावांची यादी त्यामध्ये पाहिली. या व्हिडिओमध्ये उर्वरित ती देखील गावं पाहणार आहोत. त्याचबरोबर आसपासचे जेवढे जिल्हे आहेत त्यामध्ये जालन्याचा पीक विमा पेंडिंग आहे, त्याबरोबर नांदेडचा व हिंगोलीचा हे 2 ते 3 जिल्ह्यांचा पीक विमा अद्याप पेंडिंग आहे. यामध्ये काही हिंगोलीच्या आसपासची जेवढी हे परभणी झालं त्याबरोबर यवतमाळमध्ये रक्कम खूप मोठ्या प्रमाणात पाहायला गेलं तर तशी रक्कम जमा झाली नाही. कुणाला 2,000 कुणाला 3,000 ही जमा झाली. ह्याचं देखील मी कारण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. कशामुळे? कारण यवतमाळ जिल्ह्याला 25% अग्रिमाच्या यादीमधून कंपनीनं काढून टाकले. म्हणजे रिलायन्स इन्शुरन्स प्रायव्हेट लिमिटेड जी विदर्भ साईडची जी कंपनी आहे त्यामध्ये आता यवतमाळ जिल्हा अग्रिमामध्ये मोडणार नाही इथून पुढे, ही अपडेट त्यामध्ये दिली होती. तर या व्हिडिओमध्ये आपण बाकी जिल्ह्यांची अपडेट घेणार आहोत. त्याचबरोबर लातूर जिल्ह्यामध्ये आज उद्या या 2 दिवसामध्ये रक्कम मिळणार आहे याची देखील आपण अपडेट आता जाणून घेणार आहोत. त्या अगोदर जर चॅनलवर नवीन असेल तर माझं नाव आहे सम्राट आणि स्वागत आहे तुमचं शेतकरी सम्राट यूट्यूब चॅनलमध्ये. चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर केलं नसेल तेही करून घ्या. माझ्या डाव्या साईडला जो काही बेल आयकनचा घंटा दिसतो आहे म्हणजे सबस्क्राईबचं बटन दिसतं त्याला देखील दाबा. म्हणजे तुम्हाला पीक विमा व इतर योजनांसंबंधित शेतकऱ्यांचे ज्या काही नवीन GR येतात त्याच्यासंबंधी तुम्हाला सर्वात फास्ट माहिती भेटून जाईल. तर चला आपण आता एकाने सर्व काही अपडेट जाणून घेऊया. तर बघा, यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा आता गावाची यादी आपण नंतर घेऊ, पण तुमचे मेन प्रश्न जे आहेत ते कव्हर करू. पाहायला गेलं तर आता लातूरमध्ये कुणाला 17,500 पीक विमा मिळते, कुणाला 20,000 व ज्यांचं जमिनीचं भूगर्भ क्षेत्र जास्त आहे असे एक शेतकरी आहेत त्यांना 37,500 एवढी रक्कम खात्यावर त्यांच्या जमा झालेली आहे. त्याचे जर तुम्हाला पुरावे पाहिजे असतील तर उद्या मी प्रत्यक्षात त्यांच्या बँकेच्या मॅसेजची तुम्हाला स्क्रीनशॉट दाखवून टाकेल व्हिडिओमध्ये. त्याचबरोबर जर माझ्या व्हिडिओला बघणारे कोणी दुसरे शेतकरी बांधव असतील लातूर जिल्ह्यातले, त्यांच्या खात्यावर रक्कम जर जमा झालेली असेल मोठ्या प्रमाणात जी काय झाली, कृपया कमेंट करा. म्हणजे तुमचे बाकी शेतकरी बांधव जे आहेत त्यांना देखील थोडंफार सहकार्य होऊन जाईल. तर त्याचबरोबर काही शेतकरी म्हणतात की बाबा कमेंट दिसत नाही. कमेंट ह्या होल्ड केलेल्या असतात, म्हणजे त्या कमेंट माझ्यापर्यंत येतात. याबाबत तुम्ही कुठल्याही प्रकारची काळजी करू नका. तुम्ही पोहोचवलेली कमेंट माझ्यापर्यंत निश्चित येते. त्याबाबत तुम्हाला प्रतिसाद देखील देण्यात येईल जर तुम्ही बाकीच्यांना देखील सहकार्य केलं तर. बघा, रक्कम तुमच्या खात्यावर जेवढं जे काही क्षेत्र आहे त्याच्यानुसार भेटणार आहे. तर आता आपण उर्वरित जे काही गावांची यादी आहे ते पाहणार आहोत. त्याचबरोबर यवतमाळ जिल्ह्यांचा विषय संपलेला आहे. तुम्हाला यानंतर रक्कम आता जेवढी कंपनीने दिली 1,500, 2,000, 2,200, 1,700 ह्याच रकमेवर तुम्हाला खुश राहावं लागणार आहे. कारण याबाबत कुणीच काही करू शकत नाही, ना सरकार, ना मी, ना इतर कोणी यूट्यूबर. जर दुसरे कोणी यूट्यूबर तुम्हाला म्हणत असतील की तुमच्या खात्यावर 2 टप्प्यात रक्कम होणार आहे, असं कुठल्याही प्रकारचं काहीही होणार नाही आहे. कारण कंपनीनं तुम्हाला सरळ यादीतून वगळून टाकण्यात आले यवतमाळ जिल्ह्याला. याबाबत दुसरी जर काही अपडेट आली, रक्कम कधी वाढणार आहे की नाही, की तुम्हाला दुसरी कंपनी तुम्हाला रिसीव्ह करणार आहे, याच्या संबंधित जर गव्हर्नमेंटनी जी काही अपडेट आली किंवा कंपनीच्या वेबसाईटमार्फत जर काही नवीन GR आला, तो देखील गव्हर्नमेंटमार्फत आले तर तुम्हाला पोहोचवण्याचा मी सर्वस्व प्रयत्न करेन. तर चला, ही झाली बाकीची अपडेट. आता आपण लातूर जिल्ह्याची पेंडिंगमधले जेवढे गावं राहिली होती आपण ते कव्हर करूया. जर या गावांमध्ये तुमचं नाव नसेल तर मागचा व्हिडिओ चेक करा. त्या व्हिडिओमध्ये तुमच्या गावाचं नाव असू शकतं. तिथे जर गावाचं नाव असेल पण रक्कम अद्यापही प्राप्त झाली नसेल, कृपया कमेंट करा. कुठे चूक झाली आहे मी तुम्हाला नक्कीच सांगेल. तर बघा, आता आपण उदगीर तालुक्यातले पेंडिंगमधले गावं घेणार आहोत. बघा, आता उदगीर तालुक्यातले अपानवाडी गाव पात्र झालेलं आहे. आज किंवा उद्या रक्कम प्राप्त होऊ शकते किंवा काही जणांना काल देखील रक्कम प्राप्त झालेली असणार. बघा, त्यानंतर आदोळवाडी आहे, त्यानंतर आवळकोंडा देखील गाव आहे, इस्लामपूर आहे, त्यानंतर इकूर कारोड आहे, त्यानंतर करकेळी आहे, करडखेड आहे, करवंदी, कसराळ, त्यानंतर काल्लूर झाल्यानंतर काशीराम सोमाल तांडा, त्यानंतर कुमठा खुर्द, कुमडळ, त्यानंतर कोडाळी कौळखेड, त्यानंतर येनकी, रवणगाव, रुद्रवाडी, लिंबगाव, लोणी झाल्यानंतर लोहारा आहे, त्यानंतर वंजारवाडी आहे, वंजारवाडी झाल्यानंतर वाईगाव आहे, वागदरी आहे, वागदरी झाल्यानंतर वाघधाना खुर्द, वाघधाना बुद्रुक. हे जेवढी मी गावं सांगतो आहे हे गावं पात्र झालेली आहेत. म्हणजे ह्यांच्या खात्यावर रक्कम आज उद्या 1 ते 2 दिवसात. त्याचबरोबर
कुणाला रकमेचा मेसेज 2 ते 3 दिवसांनी देखील येऊ शकतो. म्हणजेच बँकाच्या एकाच वेळेला एवढा जर लोड आला एवढ्या शेतकऱ्यांचा, तर त्यांना SMS तुमच्या मोबाईलपर्यंत पाठवणं, रिसिव्हरला वेबसाईट हँग होणं, क्रॅश होणं, ह्या गोष्टी घडत राहतात. म्हणून कृपया वेबसाईटचा मेसेज जर नाही आला तुमच्या खात्यावर रक्कम जमा झाली तर लगेच पॅनिक होऊ नका. बँकेत जाण्याव्यतिरिक्त तुम्ही एकदा आधार केंद्रावर जा, तिथं बोट लावून तुमची रक्कम चेक करा. आधार कार्ड तुमच्या बँकेला लिंक केलेलंच असतं. जर प्रतीक्षा पाहायची असेल तर 2 ते 3 दिवसानंतर तुमच्या खात्यावर मेसेज देखील येऊन जाईल. त्याबाबत तुम्ही काळजी करू नका. रक्कम वाटप व्हायला सुरुवात झालेली आहे. त्यानंतर बघा कंटिन्यू करूया. त्यानंतर शिरोळ आहे, शेकापूर आहे, त्यानंतर सटाळा बुद्रुक आहे, सुकणी आहे, सुमठाणा देखील आहे. त्यानंतर हंगरगा कुडार, हनुमंतवाडी, हंडरगुळी, हिप्परगा, हेर आणि होनी हिप्परगा एवढे उदगीर तालुक्यातले पात्र गाव आहेत. यामध्ये काही गावं राहिली देखील असतील. छोट्या गावांची नावं मी घेत नाही आहे, ज्यांच्यामध्ये शेतकरी संख्या व रकमेचा तपशील खूप कमी प्रमाणात आहे. अशी गावं मीच माझ्या मनानेच घेत नाही आहे. या व्यतिरिक्त गाव असेल तर कृपया तुम्ही कमेंट करू शकता. तुम्हाला नक्की प्रतिसाद देण्यात येईल, शब्द आहे माझा. त्यानंतर बघा औसा तालुक्यातले आपण आता गावं घेणार आहोत. बघा आता औसा तालुक्यातले बघा पात्र गावं: अलमाळा, त्यानंतर आनंदवाडी, आशिव, उंबडगा बुद्रुक, करजगाव, त्यानंतर कारला, त्यानंतर कवठा लातूर, किल्लारीवाडी, कुमठा झाल्यानंतर कोरांगळा, त्यानंतर खानापूर, त्यानंतर खुर्दवाडी. खानापूर हे परभणीमध्ये देखील एक गाव आहे. एकाच गावाची नावं मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, 2-2 असतात. कारण मी मागच्या 2-3 व्हिडिओमध्ये बरेचसे शेतकरी म्हणले तुम्ही आमच्या गावचं नाव घेतलं पण रक्कम अद्याप जमा झालेली नाही आहे. एकाच गावचे मित्रांनो, एकाच जिल्ह्यामध्ये सारख्या नावाचे दुसरे देखील गावं असू शकतात. असं पाहायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये बरेच देखील गावं आहेत. तर बघा कंटिन्यू करूया आपण. त्यानंतर हे खानापूर, आता हे परभणीमध्ये देखील गाव आहे आणि लातूरमध्ये देखील आहे. त्यानंतर बघा चिंचोळी काळजी, चिंचोळी तापशे, त्यानंतर जमालपूर झाल्यानंतर जावळी, त्यानंतर तुंगी बुद्रुक झाल्यानंतर दापेगाव, धानोरा, फत्तेपूर झाल्यानंतर बऱ्हाणपूर, बाणेगाव, बिराळवली, बुधाड, बेलकुंड, बोरगाव, त्यानंतर भाडा, भांडेवाडी, भुसानी झाल्यानंतर महादेववाडी, मातोळा, मासळणा खुर्द, मोरग, त्यानंतर येरंडी, येळवट, त्यानंतर रामेगाव, लाखनगाव, वाघोली पुण्यामध्ये देखील आहे. आता बघा त्यानंतर हसळा, हसेगाववाडी, हिप्परना, होळी एवढी मित्रांनो लातूर तालुक्यातले पात्र गावं आहेत. यामध्ये काही गावं राहिले देखील असतील. कृपया तशी जर गावं जी काही राहिलेली आहेत तुम्ही कमेंट करून सांगा, तुम्हाला देखील प्रतिसाद नक्कीच देण्यात येईल. तर रक्कम जर भेटली असेल कृपया कमेंट करा. व्हिडिओला माहिती महत्त्वाची वाटल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. अशीच महत्त्वाची माहिती आपण दुसऱ्या जिल्ह्याची देखील जाणून घेणार आहोत. तर चला अशी महत्त्वाची इम्पॉर्टंट अपडेट नवीन GR घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.